प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 12 एप्रिल 2025 रविवार। तो पावसासारखे येईल। चला आपण परमेश्वराला जाणून घेऊया, त्याला जाणण्याचा प्रयत्न करूया। त्यांचे प्रकट होणे पहाटासारखे निश्चित आहे। तो आपल्याकडे पावसारखा येईल, पृथ्वीवर पडणाऱ्या आधीच्या आणि शेवटच्या पावसासारख्या। होशे 6 अध्याय 3 वचन। आपला प्रभू आपल्याकडे येईल। तो कसा येईल? तो ताजे तावाने करणाऱ्या पावसासारख्या येईल, नवजीवन देणाऱ्या शेवटच्या पावसासारख्या। किती अद्भुत वचन, किती गौरवशाली असा। तो स्वर्गात वास करतो आणि आपण पृथ्वीवर राहतो। जसा पाऊस वरून खाली येतो तसाच तोही पृथ्वीवर येईल। सर्वच स्वर्गातून तो आपल्या लेकराकडे येतो। हे किती मोठा आनंद देणारे आहे। जेव्हा पाऊस पडतो, जेव्हा कोरडी पडलेली तळी व जलाशये भरू लागतात आणि नात्यासारखी वागू लागतात, तो सर्व काही भरून टाकणारा असल्यामुळे जलाशय भरून वागतात आणि देशात समृद्धी आणतात। दूरवरच्या आकाशातून येणारा पाऊस पृथ्वीवर येतो आणि मातीशी एकरूप होतो, जीवित पाण्यासारख्या वाहतो। त्याचप्रमाणे सर्वच स्वर्गात राहणारा येशू आपल्यासाठी पृथ्वीवर आला। कल्वरीच्या क्रूसावर तो आपल्यासाठी तुटला आणि ओतला गेला। त्याने आपले मौल्यवान रक्त पूर्णपणे सांडले। ते रक्त आपल्यासाठी जीवनदायी आहे। ते आपले पाप, शाप आणि रोगे दूर करते। पाऊस हा केवळ कल्वरीच्या रक्ताचे प्रतीक नाही, तर तो पवित्र आत्म्याचेही प्रतीक आहे। या शेवटच्या दिवसात प्रभू आपला आत्मा शेवटच्या पावसासारख्या ओतत आहे। प्रभूने वचन दिले आहे, मी माझा आत्मा सर्व देगावर ओतीन। भेदभाव न करता प्रभू आपला अभिषेक मंडळीवर ओतत आहे। प्रभूच्या येण्यापूर्वी शेवटच्या पावसाचे मोठे ओतणे निश्चित होईल। जे या पावसासाठी दगाणलेले आहेत, त्यांच्यावर तो आधीच्या आणि शेवटच्या पावसासारखा येईल। एकदाचे आत्मिक जीवन समुद्र करणारे काय आहे? विश्वासणाऱ्याच्या जीवनात गौरवशाली फल आणणारे काय आहे? ते म्हणजे पवित्र आत्म्याची अभिषेक। पवित्र आत्म्या आपल्याला शास्त्रातील गूढ गोष्टी शिकवतो आणि आपल्या अभ्यासाला समुद्र करतो। देवाचे लेकरांनो, आपण प्रभूच्या अभिषेकासाठी दगाणलेले राहूया। त्यांच्याकडे आतुरतेने पाहाया आणि प्रार्थना करूया। प्रभू, तू वचन दिल्याप्रमाणे आमच्यावर पावसासारख्या ये। आमचे हृदयात महान पुनरुज्जीवन घडव ये। प्रभू, पुढील चिंतनासाठी वचन। तो कापणीपूर्वीची गवतावर पडणाऱ्या पावसासारख्या येईल, पृथ्वीवरील भिजवणाऱ्या शरीसारखा। त्यांचे दिवस धर्मी फुलतील आणि चंद्र नागीश होईपर्यंत शांततेची विपुलता असेल। स्तोत्र 72 अध्याय 6 आणि 7 वचन। आजच्या बायबल वाचन सकाळी 1 सामुएल 19 अध्याय 20 अध्याय 21 अध्याय। संध्याकाळी लूक 11 अध्याय 29 वचन से 54 वचन। धन्यवाद।